नमस्कार, मी सौ राजश्री सुरेश देवतळे आर्णी येथून आपल्यासमोर स्वलिखित कविता सादर करते। कविता विडंबनात्मक म्हणावी की नाही ते नाही कळणार मला, पण माझी एक रचना मी आपल्यासमोर सादर करते। जगण्यासाठी धडपडताना जगायचंच राहून गेलं, जगण्यासाठी धडपडताना जगायचंच राहून गेलं। सुखामागे धावता धावता सुखच हरवून गेलं, सुखामागे धावता धावता सुखच हरवून गेलं। वेळ नाही कुणाला कुणासाठी धावपळीत, वेळ नाही कुणाला कुणासाठी धावपळीत। स्वतःलाच विचारायचंच राहून गेलं, स्वतःलाच विचारायचं राहून गेलं। जिव्हाळा नात्यातला गेला कुठं वाहून, जिव्हाळा नात्यातला गेला कुठं वाहून। नात्याचं आता फक्त लेबलच राहून गेलं, नात्याचं आता फक्त लेबलच राहून गेलं। बालपण हिरावून लेकराला दप्तराचं ओझं लादल्या गेलं, लेकरांचं बालपण हिरावून त्यांच्यावर दप्तरांचं ओझं लादल्या गेलं। गुणांकासाठीच सारा आटापिटा, गुणांकासाठीच आटापिटा सारा। शिकायचं मात्र राहूनच गेलं, शिकायचं मात्र राहूनच गेलं। दुसऱ्यांच्या चुका शोधता शोधता, दुसऱ्यांच्या चुका शोधता शोधता आपल्या चुकांचं ओझं वाढून गेलं, आपल्या चुकांचं ओझं वाढून गेलं। आयुष्याची सकाळ दुपार अशीच गेली निघून, आयुष्याची सकाळ दुपार अशीच गेली निघून। संध्याकाळी अस्वस्थ झाले, संध्याकाळी म्हणजे उतारवयात, संध्याकाळी अस्वस्थ झाले। आयुष्याचा हिशोब केला तेव्हा कळलं, आयुष्याचा हिशोब केला तेव्हा कळलं। भरपूर जगलो पण जगायचं मात्र राहूनच गेलं, भरपूर जगलो पण मनासारखं जगायचं मात्र राहूनच गेलं। म्हणून मला वाटते आयुष्यात कष्ट सर्वांनाच करावा लागतो, संघर्ष सर्वांच्याच आयुष्यात आहे, पण थोडं तरी आपण आपल्या मनासारखं जगलं पाहिजे। धन्यवाद।